नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवी सर ज्ञानम या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करतो। आणि आज या पर्टिक्युलर व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक एक्झाम बद्दलची संपूर्ण माहिती। जे एक्झाम कोणत्या स्टँडर्ड साठी आहे? फॉर क्लास 9 साठी आहे। आणि या व्हिडिओ मध्ये आपण अशा गोष्टी बघू की हे एक्झाम कशासाठी कंडक्ट केला जाते, या एक्झाम मध्ये काय आहे, सिलेबस काय आहे, कोणत्या क्लास साठी आहे, कोणकोणत्या वेगवेगळ्या क्लासेस साठी आहे, या एक्झामचे काय फायदे आहेत, हे एक्झाम आपण का बरं दिल्या गेली पाहिजे, आपले काय बेनिफिट्स आहेत, आणि त्यापेक्षा ही मोस्ट इम्पॉर्टंट या एक्झामची स्टडी आपण कुठून करायला पाहिजे, कोण्या ठिकाणाहून करायला पाहिजे। बरोबर आहे, चला स्टार्ट करू। बघा, सर्वात आधी अबाउट द एक्झाम, म्हणजे एक्झाम बद्दल आपल्याला माहिती पाहिजे की नेमकी हे एक्झाम काय आहे। तर बघा, डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक एक्झाम इज कंडक्टेड बाय द मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन, MSTA। म्हणजे मुंबईचे जे टीचर्स आहेत ना, ते याला काय करतात, त्यांचं एक असोसिएशन आहे, ते याला कंडक्ट करतात एक्झामला। मग हे एक्झाम कोणासाठी आहे? 6 स्टँडर्ड आधी 9 स्टँडर्ड। काय गरज आहे, का बरं हे कंडक्ट करत आहे? कारण त्यांचा एकच हेतू आहे त्या टीचरचा की टू अनकरेज सायंटिफिक थिंकिंग, की स्टुडंट्स मध्ये सायंटिफिक थिंकिंगला अनकरेज केला गेला पाहिजे, आणि सोबतच अँड प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ सायन्स कन्सेप्ट, सायन्सच्या कन्सेप्टला प्रॅक्टिकली आपण अप्लाय करू शकलो पाहिजे। मग अशा स्टुडंटला बाहेर काढण्याचं, त्यांच्या स्किलला एक प्रोत्साहन देण्यासाठी एक्झाम कंडक्ट केल्या जाते। पण आता यामध्ये असं काय राहते, हे की जगा वेगळी आहे का, वेगळं काही आहे का? पूर्ण सायन्स या एक्झाम मध्ये भरलेला आहे, टोटली सायन्स। मग बघा, हे कशावरती बेस आहे, यामध्ये सिलेबस काय, सायन्सचा सिलेबस राहतो पूर्ण टोटल, जसं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी। आणि हेच सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे की फाउंडेशन साठी किती इम्पॉर्टंट आहेत। म्हणून मला जर कोणी विचारलं ना की तुम्ही डॉक्टर होमी भाभा या एक्झामला कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यू पाहता, तर मी हेच सांगेल की जर तुम्ही काही हजारो रुपये भरून फाउंडेशन करत असाल, तर फाउंडेशन न करता तुम्ही फक्त काय करा, डॉक्टर होमी भाभा एक्झामचा स्टडी करा। त्या एक्झामचा स्टडी केल्यानंतर तुम्हाला फाउंडेशन लेवलची तुमची तयारी होऊन जाणार। करेक्ट इथपर्यंत मी याला अशा प्रकारे बघतो। एक्झामचा पॅटर्न काय आहे, तर हे जे एक्झाम आहे हे टोटल 4 स्टेज मध्ये कंडक्ट केल्या जाते। त्यामधली पहिली इम्पॉर्टंट स्टेज काय, थेरी एक्झाम। ते पण काय आहे, MCQ बेस आहे। टोटल 100 क्वेश्चन्स राहतात, त्यासाठी तुम्हाला 90 मिनिट दिले जातात। पहिले 30 क्वेश्चन हे फिजिक्सचे राहतात, नंतरचे 30 क्वेश्चन हे केमिस्ट्रीचे राहतात, आणि नंतरचे 40 क्वेश्चन हे बायोलॉजीचे विचारले जातात। पूर्ण MCQ राहतात। ओके, प्रॅक्टिकल त्यानंतर सेकंड स्टेज आहे। जर तुम्ही या थेरी एक्झाम मध्ये क्वालिफाय होत असाल, तर त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम साठी जावं लागते, की ज्यामध्ये आपण एखादा हँड्स ऑन प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट इथं परफॉर्म करून दाखवतो। इथं पास आउट झाल्यानंतर तुम्ही कुठे जाता, दॅट इज थर्ड, आणि हेच इंटरव्ह्यूच्या स्टेज मध्ये जाता। आणि सपोज तुम्ही जर हे सर्व स्टेजेस क्वालिफाय केले, तर ऑब्व्हियसली तुमचा एक चांगल्या लेवलवरती सत्कार सुद्धा होतो। आणि असं नाही आहे की मग याच्यानंतर आणखीन काही बेनिफिट्स आहेत का, भरपूर एक बेनिफिट्स आहेत। जर तुम्ही क्वालिफाय झाले तर काय, तुम्हाला मेडल्स आणि सर्टिफिकेट मिळतीलच टॉप रँकिंग साठी। त्यानंतर आणखीन काय, काही स्कॉलरशिप आणि काही कॅश प्राइजेस सुद्धा असतात। पण मला जर कोणी विचारेल ना, तुम्ही होमी भाभा एक्झामचा का बरं स्टडी करायला पाहिजे, त्या कॅश प्राइजेस पेक्षाही जास्त इम्पॉर्टंट काय आहे की जिथं आपण काही लाखो रुपये भरून सुद्धा आपण व्यवस्थित प्रकारे फाउंडेशनचा कोर्स करू शकत नाही, किंवा असे सुद्धा स्टुडंट असतील की ते त्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसेल आणि ते फाउंडेशन कोर्स करू शकतील नाही, त्यांच्यासाठी ही खास संधी आहे। कारण यामध्ये बघा, जर आपण या एक्झामचे बेनिफिट्स बघितले तर बघा, बिल्ड स्ट्रॉंग कन्सेप्ट, एक स्ट्रॉंग कन्सेप्ट तयार करते हे एक्झाम। कारण यामध्ये अशा लेवलचे क्वेश्चन आणि अशा लेवलचा स्टडी आहे, त्यामुळे काय करते, कव्हर्स फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड सिमिलर टू, हेच सिमिलर आहे कशाच्या, JEE आणि नीटच्या। जर तुम्ही इन फ्युचर तुमचं स्वप्न असेल की डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग बनायचं, तर तुम्हाला आतापासूनच तुमच्या स्वप्नांना एक दिशा मिळते। सोबतच जर तुम्ही 9 स्टँडर्ड मध्ये आहे, तर 9 स्टँडर्डचा पूर्ण सिलेबस यामध्ये राहतो, तर तुमच्या 9 स्टँडर्डला सुद्धा हेल्प करते। कशी आहे बघा, आपल्याला माहिती आहे MCQ बेस्ड फॉर्मॅट आहे, इम्प्रूव्ह टाइम मॅनेजमेंट अँड अॅक्युरसी। आता MCQ बेस आहे म्हणजे आपल्याला टाइम मॅनेजमेंट करावं लागेल ना, अॅक्युरसी वरती सुद्धा काम करते। नंतर काय, प्रॅक्टिकल अँड एक्सपेरिमेंट लर्निंग, इथून आपल्याला प्रॅक्टिकल आणि एक्सपेरिमेंट लर्निंग शिकायला मिळत आहे। बघा, स्ट्रेंथन ऍप्लिकेशन बेस्ड नॉलेज। ऍप्लिकेशन बेस्ड नॉलेज म्हणजे काय, एखादा सायन्सचा कन्सेप्ट आहे आणि तो कशा प्रकारे माझ्या दैनंदिन जीवनामध्ये ऍड ऑन करू शकतो, त्यावरती बेस आहे।
आणखी नेक्स्ट बेनिफिट काय आहे, एनहान्स अनालिटिकल थिंकिंग. तुमची जे अनालिटिकल थिंकिंग तुम्ही आणखी विचार करू शकता. कधी कधी तुम्ही बघितलं असेल की तुमच्यापेक्षा जास्त तुमचा मित्र एखाद्या गोष्टीचा एक वेगळ्या हिशोबाने विचार करतो पण तुम्हाला जमत नाही, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला ही मदत जे एक्झाम आहे ते मदत करेल, चांगल्या तऱ्हेने मदत करेल. ओके. नंतर काय, अर्ली कॉम्पिटेटिव्ह एक्सपोजर, आणि खूप लवकर तुम्हाला कॉम्पिटेटिव्हच्या दुनियामध्ये ट्रॅव्हल करायला मिळेल. तुम्ही कशा प्रकारे सर्व्हाइव्ह करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला गोष्टी शिकायला मिळतील. खूप बेस्ट एक्झाम आहे. मला जर संधी मिळाली ना तर मी फक्त कशासाठी करेल, मी फाउंडेशन न करता, फाउंडेशन मध्ये खूप सारे पैसे न वाया घालवता मी काय करेल माहिती आहे का, या एक्झामचा स्टडी करेल सिंपल लँग्वेज मध्ये. कारण पूर्ण फाउंडेशन तुमचं इथं जर कव्हर होत आहे तर काय गरज आहे फाउंडेशन करायची. तुम्ही बघितलं असेल, जर तुम्ही एखाद्या ऑफलाईन सेंटरवरती गेले तर कमीत कमी 60,000 ते 1,00,000 फाउंडेशनची फीज राहते. पण एवढी आवश्यकता नाहीये. जर तुम्ही एवढंही केलं तरी सफिशियंट आहे. व्यवस्थित चांगल्या प्रकारे तुम्ही फाउंडेशनला पार करू शकता. पण आता समोरचा क्वेश्चन असेल तुमच्या डोक्यामध्ये की आपला हा जो स्टडी आहे हा आपण कुठून करू शकतो, तर त्यासाठी ज्ञानम घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक स्पेशल बॅच, जे की फक्त असेल 1999 मध्ये असेल, फक्त आणि फक्त. मग या बॅचेसचे काय फीचर्स आहेत बघा. लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला इथेच प्रोव्हाइड केल्या जातील. एक लक्षात ठेवाल, हे फक्त क्लास 9 साठी आहे. ओके. 6 स्टँडर्ड साठी, होमी बाबासाठी ऑफलाईन बॅचेस सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी मध्ये, जे की जळगाव जांभूळला सिच्युएटेड आहे. ओके. मग या बॅचेसचे काय काय फायदे आहेत. सर्वात आधी तर यामध्ये लेक्चर्स कशा आहेत, लाईव्ह आणि रेकॉर्डेड. लाईव्ह सुद्धा होतील आणि रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला मिळतील. म्हणजे जेणेकरून तुमचा स्कूलचा टाइम काही पण असो, तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघू शकता. आणि जर समजा एखाद्या वेळेस काय होते माहितीये का, स्कूलचं होमवर्क खूप राहते, मग आपण करू नाही शकत लाईव्ह, तर तो बॅकलॉग तुमचा जो लेक्चर राहिलेला बघायचं ते तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा एखाद्या संडेला वगैरे तुम्ही कव्हर अप करू शकता. म्हणजे जेणेकरून तुमच्या स्टडीमध्ये सुद्धा कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही. सेकंड, आणखीन फीचर्स बघा बॅचचे. फर्स्ट काय, कम्प्लीट लेक्चर्स आणि पीडीएफ नोट्स मिळतील. तुम्ही जे आम्ही तुम्हाला लेक्चर देऊ त्याच्या तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. पीडीएफ नोट्स देखील ऑलरेडी ऍप वरती असतील. पीवायक्यू सॉल्विंग प्रॅक्टिस सेशन. आता बघा, हे मोस्ट इम्पॉर्टंट राहते. काय राहते मोस्ट इम्पॉर्टंट, की कोणत्याही एक्झामला जर तुम्हाला क्रॅक करायचं आहे तर त्याचे काय घेतल्या गेले पाहिजेत, पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतल्या पाहिजे. बरोबर, तर ते सुद्धा तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केलं जाते. रेग्युलर टेस्ट सिरीज बघा. या बॅचची आणखी तुम्हाला खासियत सांगतो मी, जर तुम्ही या कोर्सला परचेस करसाल तर या कोर्सच्या रिलेटेड जेवढ्याही टेस्ट सिरीज असतील ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मी प्रोव्हाइड करणार आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड हे सांगितले मी तुम्हाला. छोट्या छोट्या बॅचेस आहेत आणि हायली एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत. मी स्वतः होमी बाबाच्या एक्झामला 2 ते 3 वर्षासाठी कंडक्ट करत आहे. माझ्यासोबत माझे मित्र आहेत आदित्य सर म्हणून, ते सुद्धा तुम्हाला यामध्ये भरपूर मदत करतील. बरोबर, काय करायचं आहे तुम्हाला बघा. जर काही अडचण येत असेल तर तुम्ही सिम्पली या नंबरवरती कॉल करून तुम्हाला डायरेक्टली लिंक मिळून जाणार. कोणता ऍप आहे, ज्ञानम नावाचा ऍप आहे. एक आणखीन लक्षात ठेवायचं आहे की ज्ञानम हे ऍप आणखीन प्ले स्टोअर वरती अवेलेबल नाहीये. मग तुम्हाला हे डाउनलोड करायचं आहे कोणा ठिकाणाहून, तुम्हाला डाउनलोड करायचं आहे हे क्रोम वरून. जसं की आता जर समजा मी तुम्हाला छोटस एक डेमो दिला, करून दाखवलं, तर बघसाल कशा प्रकारे. सिम्पली तुम्ही काय करसाल, क्रोम उघडसाल तुमच्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप जे काही असेल, क्रोम उघडून तुम्ही काय करा माहिती आहे का, इथं टाईप करसाल. काय टाईप करसाल, ज्ञानम.live. अशा प्रकारे तुम्हाला एक लिंक मिळून जाणार इथं. ओके, जस्ट याला कनेक्ट नाहीये. ओके, याला नेट कनेक्ट नाहीये. ऍक्च्युअली मी एक काम करतो, मी तुम्हाला याचा एक स्पेशल व्हिडिओ पाठवून देणार. तुम्ही कनेक्टेड राहा माझ्यासोबत. मी तुम्हाला एक व्यवस्थित प्रकारे एक व्हिडिओ बनवून पाठवून देणार की तुम्ही कशा प्रकारे या बॅचला जॉईन करू शकता. पण आता त्या आधी मला एक मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला काय द्यायची इन्फॉर्मेशन, की हे बॅच जॉईन होण्याच्या आधी हे बॅच तुम्ही जॉईन करायचे असं नाही ना की तुम्ही कोणत्याही टीचरला जॉईन करून घेसाल. त्यासाठी आम्ही तुम्हाला मिनिमम 10 डेज 10 दिवस फ्री डेमो देणार आहे. फ्री डेमो. आणि हे डेमो जर तुम्हाला लक्षात आले, तुम्हाला समजले, तुम्हाला करा वाटलं, तरच तुम्ही या बॅचला काय करसाल, परचेस करसाल. कोणालाही फसवणूक करून विनाकारण त्यांच्याकडून फक्त 2,000 रुपये घेऊन आम्हाला ते बॅच रन करायचे नाहीये. रिझल्ट काढायचा आहे आणि आणखीन ग्रो करायचा आहे. बरोबर आहे. 10 दिवस तुम्हाला फ्री डेमो दिल्या जातील, जे की आपल्या ज्ञानम या युट्यूब चॅनल वरती राहतील.
सोबतच तुम्हाला ज्यावेळेस डेमो होतील त्यावेळेस तुम्हाला ऍप बद्दलची माहिती आणखीन सुद्धा दिल्या जात राहणार नेहमी. बरोबर आहे. फक्त एवढ्या रुपयाचा कोर्स आहे मित्रांनो. एवढे रुपये तर आपण एखादं खेळणं कधी घेतलं आपण सपोज तर त्यामध्ये सुद्धा गमवतो. 2,000 रुपये आपल्या घरामध्ये आपण कोण्या ठिकाणी कुठं जात असेल आपल्याला हे पण सुद्धा माहिती नाही. मग तुमच्या भविष्यासाठी जर एवढा हा बेनिफिशियल कोर्स आहे तर 100% 9th स्टँडर्ड मध्ये जेवढे विद्यार्थी असतील ना त्यांनी हा खरोखरच जॉईन करायला पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय म्हणताय का सर्वचे सर्व घर बसल्या आहे आपल्याच तुमच्या मोबाईल मध्ये आहे ना. तुमच्या स्कूलच्या टायमिंग मध्ये अडचण जाणार असा आपण एक टाइम निवडू. लाईव्ह सुद्धा आहे आणि रेकॉर्डेड सुद्धा आहे. आणि त्यापेक्षाही जर तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये आहात ना तर 9th स्टँडर्डच्या सायन्सच्या सिलेबसला तुम्ही बघसाल तुम्हाला किती % ग्रीप मिळते. तर बेस्ट आहे. करा जॉईन खरोखरच. काही अडचण असेल तर हा दिलेला जो नंबर आहे या नंबरवरती कॉल करा, आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करू. आणि हा ज्ञानम या युट्यूब चॅनलला आणखीन या डेमोसाठी हे जे 10 दिवस डेमो होणार आहेत ना या चॅनलला काय करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा. आणि सोबतच या नंबरवरती कॉल करून व्हॉट्सअप वरती सुद्धा आम्हाला जोडा जेणेकरून तुम्हाला आणखीन इझी जाणार. ठीक आहे. सो थँक्यू. तुम्ही इथपर्यंत मला ऐकलं. याच्यानंतर तुम्हाला उद्यापासून तुम्हाला टोटली 10 दिवसाचे डेमोज मिळून जातील. आज आम्हाला फक्त इन्फॉर्मेशन सांगायची होती की होमिओपॅथी एक्झाम आपण का बरं दिल्या गेली पाहिजे आणि काय आवश्यकता आहे. बरोबर. तुम्हाला आय होप तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित. सो थँक्यू सो मच एव्हरीवन.